हॅलो, आजची रेसिपी आहे सांबार मसाला आणि आजची रेसिपी मम्मी दाखवत आहे आणि ही मसाल्याची ऑर्डरसुद्धा घेते माझी मम्मी. तर तुम्ही पण नक्की मसाले ऑर्डर करा. धने 1 वाटी, जिरे अर्धी वाटी, मोहरी अर्धी वाटी, काळी मिरी 3 चमच, मेथीदाणे 3 चमच, 1 वाटी कढीपत्ता, अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी चण्याची डाळ आणि मिरची. गरम झालेली आहे. आता धने टाकू. थोडंसं भाजून घ्यायचं. 1 मिनिटं धने भाजून घेऊ. भाजून झालेले आहेत. आता आपण ताटात काढून घेऊ. जिरे, मोहरी, काळी मिरी आणि हे सर्व एकत्र 5 मिनिटं भाजून घेऊ. आता हे काढून घेऊ. उडदाची डाळ, चणा डाळ आणि तांदूळ हे सर्व डाग पडोपर्यंत भाजायचे. कलर चेंज होईपर्यंत भाजायचं. असे डाग पडले पाहिजे. आता हे काढून घेऊ. कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता भाजून झालेला आहे. काढून घेऊ. मिरची टाकू. आता मिरची भाजून घेऊ. कलर चेंज होईपर्यंत मिरची भाजून घ्यायची. हे सर्व थंड झाल्यानंतर बारीक करून घेऊ. आधी मिरची बारीक करून घेऊ. मिरचीची पावडर तयार केलेली आहे. आता धने आणि कढीपत्ता एकत्र बारीक करून घेऊ. धने आणि कढीपत्ता बारीक करून झालेला आहे. तो आता या बाउलमध्ये काढू. आता हे सर्व जिरे, मेथीदाणे, काळी मिरी आणि मोहरी हे सर्व एकत्र बारीक करू. चमच हिंग आणि 1 चमच मीठ याच्यामध्ये मिक्स करू. हे सर्व मिश्रण बारीक करून घेतलेले आहे. हे आता बाउलमध्ये काढू. डाळ, चण्याची डाळ आणि तांदूळ हे एकत्र मिक्स करून बारीक करून घेऊ. हे मिश्रण आहे ना एकदम बारीक झालं पाहिजे. रवाळ नाही राहिलं पाहिजे. हे सर्व बाउलमध्ये काढू. आता सर्व हे मिक्स करून मिक्सरमधून काढू. हा आपला सांबर मसाला रेडी आहे. मी ऑर्डर पण घेते. कोणाला पाहिजे असेल तर मला मेसेज करा.